आज होते लक्ष्मीपूजन. खरं तर रोजच सायंकाळी घराची दारं लक्ष्मीच्या स्वागताला उघडी ठेवून देवापुढे दिवा लावून आपण शुभम करोती म्हणतो. यातली घरातली इडापिडा बाहेर जाऊ, बाहेरची लक्ष्मी घरात येऊ, घरच्या धन्याला उदंड आयुष्य देव, अशी प्रार्थना आपण करतो. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या प्रार्थनेचं एक विशेष महत्त्व असतं. आज मी ही फुलांची रांगोळी काढत होते, कारण की मी गेटच्या इथे बाहेर ती व्हाईट रांगोळी कलरफुल छान काढली होती. म्हटलं आपण आता दरवाजाजवळ ही फुलांचीच रांगोळी काढूया. मी कात्रीने हे फुलं असे बारीक कापून घेतलेले होते आणि हे असे बॉक्सेसमध्ये मी Instaच्या एका रीलमध्ये बघितलं होतं. तर सेम ॲज इट इज मी बघून आहे ना तशीच रांगोळी काढत होते. नंतर मला स्वयंपाक पण करायचा होता. थोडीशी मला मिस्टर हेल्प पण करत होते. तर मग मी लगेचच म्हटलं आता आपण ही रांगोळी फटाफट काढून घेऊ, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भरपूर सारे कामं राहतात. ऑलरेडी आम्ही सकाळपासून बाहेर गेलेलो होतो. त्याच्यानंतरनं काही शॉपिंग, बऱ्याचशा गोष्टी आम्ही खरेदी केली आणि आम्ही आज झेंडूच्या फुलांची माळसुद्धा विकतच आणल्या होत्या, कारण वेळच नव्हता. नंतरनं मी ह्या फुलांची पण हे बघा अशी छान फ्लोरल रंगोली काढून घेतलेली होती अशी. म्हणजे फुलं ठेवून घेतलेली होती, बाकी काही नव्हतं केलेलं. नंतरनं मग आहे ना मी दिवा पण ठेवणार होते त्याच्यावरती. नंतर हे कोफ्तासाठी मी हे असे ते बॉल्स बनवून घेतले होते, तळून घेतले होते आणि हे ग्रेव्ही एकदम टेस्टी आणि छान झालेली होती. मला जमेल तेव्हा मी नक्की याची रेसिपी शेअर करेल तुम्हाला. नंतर ही पूजा माझ्या मिस्टरांनी छानपैकी मांडलेली होती आणि बाहेर ह्या अशा पंत्या ठेवल्यावर एकदम सुंदर असं वातावरण दिसत होतं. पण काही नाही, नंतर पाऊस आला आणि सगळा मूड खराब केला होता. नाही पेटलं ना. नंतर आम्ही छान छान फोटोग्राफ्स पण काढलेले होते. हे व्हिडिओज काढलेले होते. एकदम रोमॅन्टिक असे फोटो पण काढायचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा इकडे सुरसुरी छान फिरवत होता. खूप छान एन्जॉय केला आम्ही आज. आजसाठी एवढंच. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.